भावार्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे। चिंतनाचा विस्तार करण्यापूर्वी अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। नांदेड जिल्ह्यातील तीर्थ कोटी तीर्थ हे गाव आणि या गावातील अनेक भक्तजन तीर्थयात्रा करून आलेले आहेत। चारी धाम यात्रा तुम्ही सर्वांनी केली, बरोबर आहे। 7 ज्योतिर्लिंगाची यात्रा तुम्ही केली। 7 ज्योतिर्लिंग पाहायचे म्हटल्यानंतर भगवंताच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर अनेक राज्यामध्ये फिरावं लागतं, बरोबर आहे। अनेक राज्यांमध्ये जाण्याकरिता आपल्याला किती प्रवास करावा लागतो। तसं या जगामध्ये नारदाने इतका प्रवास तर कुणीच करत नाही। नारद अखंड भ्रमण करत असतात या पृथ्वी तलावरती। तसंच नारदांनी सुद्धा तीर्थयात्रा केलेली आहे। नारद सुद्धा तीर्थयात्रा करतात। मग आपण कोण आहोत? आपण तीर्थयात्रा केलीच पाहिजे, कारण तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपलं चित्त निर्मळ होतं आणि आपल्या चित्तामध्ये ज्ञान प्राप्त होतं। आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजेत। आणि तुम्ही सर्वजण एवढ्या तीर्थयात्रा करून आलात, 7 ज्योतिर्लिंग फिरून आलात। इथं आपल्या जवळच औंढा नागनाथ एक ज्योतिर्लिंग आहे, 8वं ज्योतिर्लिंग आहे। काही काहींना तिथं सुद्धा जाणं होत नाही बघा, पण तुम्ही सर्वजण 7 ज्योतिर्लिंग करून आलात, किती भाग्याची गोष्ट आहे। कारण तीर्थक्षेत्रावरती जरी जायचं असेल तर मनुष्याकडे पुण्य पाहिजे, बरोबर आहे बाबा। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही। तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही। झालो दास जन्मोनी संसारी, झालो दास जन्मोनी संसारी, झालो दास जन्मोनी संसारी। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हाच भगवंताची कृपा आपल्यावरती होणार आहे। आणि हे याच जन्मीचं पुण्य नाही। जे जे तीर्थयात्रेला गेलते त्यांनी ऐका बरं का, याच जन्मीचं तुमचं पुण्य नाही तर जन्मोजन्मीच्या पुण्याचं गाठोडं तुमच्या सोबत होतं। जन्मांतरे भवेत पुण्य, जन्मोजन्मीच्या पुण्याईनं या गोष्टी घडत असतात। एखादं धार्मिक कार्य करायचं असेल, तीर्थक्षेत्रावरती जायचं असेल, दान धर्म करायचं असेल, अन्नदान करायचं असेल तर मनुष्याकडे पुण्य पाहिजे। कारण परमार्थिक गोष्टी या पुण्याईनं मिळत असतात, बरोबर आहे बाबा, बरोबर आहे का? परमार्थिक गोष्टी या पुण्याईनं मिळत असतात आणि संसारातील गोष्टी या प्रारब्धानं मिळत असतात। असं तुमच्या सर्वांचं पुण्य, जन्मोजन्मीचं पुण्य, त्याचं गाठोडं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही सर्वजण तीर्थयात्रा त्याच्यामुळेच करू शकलात। कारण पुण्याशिवाय हे धार्मिक कार्य घडू शकत नाही। तुमच्या सर्वांचं पुण्य आहे, तुम्ही तीर्थयात्रा करून आलात आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुम्ही माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला, बरोबर आहे। आज काय आहे? आज चतुर्थी देखील आहे, गणेश जयंती आहे बाबा सांगतात आपल्याला। आणि आज तुम्ही माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला। माऊंद का करावं? माऊंद तुम्ही करतो आम्ही करतो यात नवल नाही, ऐका। माऊंद तुम्ही करतो आम्ही करतो यात अजिबात नवल नाही। त्या भगवान परमात्म्यानं सुद्धा माऊंद केलं होतं। नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय जेव्हा तीर्थयात्रा करून आले, अनेक देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये जाऊन ते तीर्थयात्रा करून आले। आपल्या या ठिकाणी औंढा नागनाथ या ठिकाणी आले आणि नामदेवरायांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून देऊळ फिरवलं,
बरोबर आहे. फिरविले देऊळ जग माझी ख्याती फिरविले देऊळ जग माझी भगवंतानं दूध पिलं आणि आपल्या नामदेवरायांनी औंढा नागनाथ या ठिकाणी देऊळ फिरवलं. आणि असंच तीर्थयात्रा करत करत पुन्हा जेव्हा नामदेवराय आणि ज्ञानोबाराय पंढरपूरमध्ये येतात तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवंतानं माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला होता. स्वतः भगवंतानं माऊंद केलं तर किती आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे बरं का. कारण भगवंताचे भक्तच असे होते. जेव्हा ज्ञानोबारायांनी भगवंताकडे इच्छा केली की भगवंता मला या पृथ्वी तलावर तीर्थयात्रा करायची आहे. संतांना तीर्थयात्रा करण्याची गरज आहे का? संतच हे तीर्थ आहेत. संत गेलं पाहिजे. संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केली. खरं तर संतच हे चालतं बोलतं तीर्थ आहेत बरं का. संतांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला तीर्थाला गेल्याचं पुण्य प्राप्त होतं. जेव्हा ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला जाण्याकरिता निघाले, ज्ञानोबारायांनी जेव्हा भगवंताकडे तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा केली तेव्हा भगवंत जाऊ देत नाहीत. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. माझ्या नामदेवाला मागतोय तीर्थयात्रेला नेण्याकरिता. नामदेवराय हे भगवंताचे अतिशय लढिवाळ भक्त आहेत. नामदेवानी इतके प्रेमळ, नामदेवांवर भगवंत जेवढं प्रेम करतात ना तेवढं कुणावरच करत नाहीत. नामदेवराय असे भक्त होते, नामदेवांनी भगवंताला नैवेद्य खाऊ घातला होता. किती हट्ट केला. नामदेवराय माझे लहान होते तरी सुद्धा भगवंताला त्यांच्या हातून नैवेद्य खावा कापली जेवती लागली नाम्यासवे. दगडातून भगवंतांना प्रगट व्हावं आणि नामदेवरायांचा नैवेद्य खावा एवढे अधिकार संपन्न माझे नामदेवराय आहेत. आणि त्या नामदेवरायांना सोबत नेण्याकरिता माऊली मागण्याकरिता आले तेव्हा भगवंताला नाही म्हणता येत नव्हतं. कारण ज्ञानेश्वर महाराज देखील कमी अधिकार संपन्न नाहीत. ज्ञानाचा सागर ज्यांना म्हटलं जातं. किती उपमा दिलेल्या आहेत माझ्या ज्ञानोबारायांना.
माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबाराय त्यांनी भगवंताकडे मागणी करावी की नामदेवरायांना माझ्यासोबत तीर्थयात्रेकरिता पाठवा. तेव्हा भगवंताला उदास वाटावं असे असणारे नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांचं माउंद भगवंतानं घातलं. तसंच तुम्ही देखील माउंद्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पूर्वीपासून ही पद्धत चालत आलेली आहे. आता सुद्धा माउंद्याचे कार्यक्रम थोडे कमी झाले, पण पाडशी सोडण्याकरिता गावातल्या मंदिरावरती जावं लागतं. बरोबर आहे. काही जण तीर्थयात्रा करून आल्यानंतर अभिषेक करतात. तीर्थयात्रा करून आल्यानंतर माउंद्याचा कार्यक्रम करणं ही नवल करण्यासारखी गोष्ट आहे. कारण भगवंतानेही माउंद्याचा कार्यक्रम ठेवला आणि माउंद्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या कष्टातून आपल्या श्रमातून 4-2 पात्र उठावे म्हणून तुम्ही हा माउंद्याचा कार्यक्रम ठेवला. अन्नदानाचं इथे नियोजन केलेलं आहे आणि त्याच अन्नदानामध्ये भगवंताच्या नामाचं उच्चारण व्हावं म्हणून ह्या कीर्तनाचं आयोजन तुम्ही समस्त गावकरी मंडळींनी केलेलं आहे. बरोबर. कीर्तनाचे आयोजक तुम्ही सर्वच गावकरी मंडळी, तुम्ही सर्वांनी कीर्तनाचं आयोजन केलं. मला इथं येण्याचं आमंत्रण तुम्ही दिलं. तसंच या ठिकाणी गंधर्वासारखे गाणारे असणारे अतिशय सुंदर ज्यांनी ठाईची चाल गायली. ठाईची चाल गायनं हे काय सोपी गोष्ट नाही महाराज. भल्या भल्यांना जमत नाही हो. ज्यांचा कोकिळेसारखा आवाज आहे असे सुंदर गायन करणारे जळबाजी महाराज असतील, तसंच तुम्ही सुद्धा खूप सुंदर गायन केलं. तसंच आमचे महाराज असतील, ते सुद्धा खूप सुंदर गायन करतात. आणि आमचे पकवाज वादक प्रभाकर महाराज आव्हाड, अतिशय सुंदर वादन आहे. ज्यांच्या तालावरती पूर्ण महाराष्ट्रानं डोलावं असं वाजवणारे आमचे प्रभाकर महाराज आहेत. अतिशय सुंदर, आपण ऐकलं असेल वादन त्यांचं, किती सुंदर वाजवत होते बरं. आपलं अंग आपोआप डुलत होतं का नाही. अतिशय सुंदर वादन असणारे प्रभाकर दादा आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तुम्ही सर्वच गायनाचार्य तुमच्याही चरणी नतमस्तक होते. तुम्ही सर्वच श्रोते मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, अतिशय सुंदर छान अशी साऊंड सिस्टीम आहे. तसंच या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं आणि इथे भगवंताचं नामस्मरण आपल्या सर्वांकडून होणार आहे. तसंच माझ्या गुरुवर्य हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे, रामायणाचार्य भागवताचार्य शिव महापुराण कथाकार आहेत. त्या अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे. गायनाच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाला ज्यांचं नाव घेतलं जातं अशा आमच्या सोनाली दिदी करपे, त्यांच्याकडे माझं शिक्षण चालू आहे आणि अतिशय सुंदर गायन करतात. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपलं जे ग्रामदैवत आपल्या गावात ज्यांचं मंदिर आहे, असे सगळ्या देवांमध्ये जे भोळं दैवत आहे ते आपले भगवान शंकर, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या मातापित्यांच्या चरणी नतमस्तक होते. भगवंताच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम आहे. आता आपण अभंगाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठला. अभंग आहे नाथ महाराजांचा. कोण नाथ महाराज हो? त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो बघा. शांत, श्रीमंत आणि संत. नाथ बाबा शांत कसे आहेत तर मी उदाहरण सांगून जाईल. नाथ महाराज एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत बघा. एका यवनानं नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकावं. 108 वेळा एक मुस्लिम समाजाचा मनुष्य माझ्या नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला आणि माझ्या नाथ महाराजांना 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. गोदावरी आपल्या गावाच्या आपलं गाव गोदावरीच्या तीरावरच आहे बघा. पवित्र असणारी गोदावरी नदी आणि त्या गोदावरीच्या तीरावरती हे कोटी तीर्थ हे गाव आहे. तसंच नाथ महाराजांचं प्रतिष्ठान नगरी जिला नाव होतं, सध्या ते पैठण म्हणून आपल्या ऐकण्यात आहे. पैठणमध्ये माझे नाथ महाराज राहायचे आणि गोदावरीचं स्नान माझ्या नाथ महाराजांना 108 वेळा घडलं. यवन 108 वेळा नाथांच्या अंगावरती थुंकला. आपल्या एखाद्या शिंतोडा जरी उडाला तरी काय होतं आपल्याला? सहन करतो का आपण? बाबा तुम्ही सहन कराल का? आपण सहन करू शकत नाही, कारण आपल्याकडे शांतता नाही. बरोबर आहे. आपल्या अंगावर कोणाचे शिंतोडे जरी आले तरी आपण डोळे वटारून बघतो. काय ग दिसत नाही का मी चालले इथून? बरोबर आहे का महिला मंडळ?
आपल्याला एक शिंतोडा आपल्या अंगावरती सहन होत नाही, पण माझ्या नाथ बाबांनी 108 वेळा येऊन अंगावरती थुंकला तरी ते सहन केलं. त्याला विचारलं सुद्धा नाही, वर डोळे करून बघितलं सुद्धा नाही. शेवटी त्या यवनाचं तोंड सडलं थुंकून थुंकून आणि तो झाडावर बसलेला होता, खाली उतरला आणि नाथ महाराजांना दंडवत घातला. आणि माझ्या नाथ महाराज एवढे शांत, त्याला सुद्धा प्रसाद देऊन प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. नाथ बाबांनी त्याला सुद्धा मुक्त केलं. 108 वेळा अंगावरती थुंकला तरी सुद्धा मुक्त करणारे माझे नाथ बाबा आहेत. एवढी शांतता माझ्या नातांकडे होती. दुसरं उदाहरण पाहिलं गेलं तर ऐका. गावातला एक मनुष्य पैठण मधल्या एका महान पुरुषाकडे गेला आणि त्याला म्हणला, माझ्या मुलीचं लग्न करायचे, माझ्या मुलीच्या लग्नाकरिता माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा त्या मनुष्याने सांगितलं, आपल्या गावामध्ये जे एकनाथ महाराज आहेत ना, तो एकनाथ तुला माहिती आहे ना, त्याला तू राग आणून दाखवायचा. त्या मनुष्यानं मान्य केलं, मला सांगायचे आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर ते चांगल्या मार्गाने मिळवा. त्यानं मान्य केलं, मी एकनाथ महाराजांना राग आणून दाखवील. पण एकनाथ महाराजांना राग आणणं ही शक्य गोष्ट होती का? तर नाही. नाथ महाराजांना राग येतच नव्हता, तरी देखील त्या मनुष्यानं मान्य केलं, मी एकनाथ महाराजांना राग आणून दाखवतो. मागच्यांना ऐकू येते का मी काय बोलते ते? नाथ महाराजांना राग आणून दाखवायचं असं त्यानं ठरवलं. मला सांगायचं, आपल्याला पैशाची गरज आहे तर ते चांगल्या मार्गाने धन कमवा, पैशाकरिता वाईट मार्गाला जाऊ नका. सध्या बरेच असे कुटाणे चालले आहेत. पैसा कमवण्याकरिता माणसं वाईट मार्गाने पैसा कमवतात. आपल्याला सांगून गेलेत पूर्वज, जन जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करा, चांगले व्यवहार करा, चांगले कर्म करा, मग आपल्याकडे पैसा काय येणार नाही बरं? चांगले कर्म केल्यानंतर चांगलं फळ आपल्याला भगवान परमात्मा देणारच आहे. म्हणून चांगलं कर्म करून तुम्ही पैसा मिळवा. तसं तो मनुष्य नाथांच्या घरी गेला आणि नाथ घरामध्ये त्यावेळेस देवपूजा करत होते. भगवंताची अतिशय प्रसन्न पूजा नाथांची चालली होती. आणि हा मनुष्य तसाच नाथांच्या घरामध्ये गेला, पायामध्ये चप्पल तशीच ठेवली आणि नाथ ज्या ठिकाणी देवपूजा करत होते त्या देवघरामध्ये गेला आणि भगवंताच्या खालचा पाठ उचलला आणि आपल्याला बसण्याकरिता घेतला. आपण सहन केलं असतं का? नाथांच्या घरावरती अतिथी देवो भव असं लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? बोलत चला, तुम्ही बोलले तर मी कीर्तन करणार आहे बरं का, नाही तर आता ज्ञानेश्वर माऊली घेऊ शकते. नाथांच्या घरावरती काय लिहिलं होतं? काय सांगितलं? नाथांच्या घरावरती अतिथी देवो भवः असं लिहिलेलं होतं. अतिथी म्हणजे ज्याच्या येण्याची तिथीच आपल्याला माहिती नाही असे अतिथी. आणि भगवंताप्रमाणे मानणारे नाथ महाराज, त्यांनी भगवंताच्या खालचा पाठ त्यांनी बसायला घेतला तरी त्यांना काही म्हणाले नाही. पूर्वीच्या काळात अतिथी देवो भव लिहिलेलं असायचं. पुन्हा दुसरी पद्धत निर्माण झाली, शुभ लाभ लिहिण्यात यायचं. तुम्ही बघत असाल कोणाच्याही घरावरती पूर्वी अतिथी देवो भव लिहिलेलं असायचं, नंतर शुभ लाभ लिहिण्यात आलं, नंतर वेलकम लिहिण्याची पद्धत चालू झाली. आणि सध्या काय चालू आहे माहिती का? आम्ही एकदा असं पुण्याला कीर्तनाला गेलतो आणि एका घरी आमचं म्हणजे राहण्याची व्यवस्था केली होती. तिथं काय लिहिलेलं होतं माहिती का? लक्षपूर्वक ऐका बरं का. तिथं लिहिलेलं होतं, कुत्र्यापासून सावध राहा. आता नेमकं समजायचं काय, आतमध्ये कुत्रे राहतात का माणसं? मोठा प्रश्न आहे का नाही? आता असं लिहिण्यात येतं, कुत्र्यांपासून सावध राहा. तसं नाथांच्या घरावरती अतिथी देवो भव लिहिलेलं होतं. पण तो मनुष्य त्यानं वाचलं तरीही तसाच नाथांना राग आणण्याकरता त्यांच्या घरामध्ये गेला आणि भगवंताच्या पाटावरती जाऊन बसला. पायामध्ये बूट तसेच आहेत बरं का, बाहेर सोडले नाहीत. नाथांना तरीही राग आला नाही, नाथांना आनंद झाला. नाथांना वाटलं घरात येणारा हा प्रत्येक मनुष्य भगवंताप्रमाणे आहे. नाथांनी सांगितलं, आपल्या पत्नीला आवाज देतात, गिरिजा आले स्वामी. गिरिजेला आवाज दिला, गिरिजा आपल्या घरी भगवंत आलेले आहेत. आपल्या घरी कोणताही पाहुणा येऊ दे तो भगवंतच आहे. गिरिजा तू सुंदर असा स्वयंपाक बनव बरं.
माझ्या नाथांची श्रीमंती एवढी होती, नाथांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा आणि अनेक ब्राह्मण नाथांच्या घरी जेवायची. एवढी श्रीमंती माझ्या नाथबाबांची आहे. नाथांनी सांगितलं, गिरिजा तुला सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा लागेल. तिनंही मान्य केलं. शेवटी एकनाथ महाराजांची पत्नी होती ती. आपल्यातली एखादी असती, तुमच्यातली नाही बरं का, तिकड दुसरीकडची सांगते, म्हणली असती काय बाई ह्या मालकाला तर काही कामच नाही, म्हणली असती का नाही? आपल्याला कंटाळ आहे, पण ती नाथ महाराजांची पत्नी होती. तिनं ते मान्य केलं आणि सुंदर असा स्वयंपाक बनवला. पुरणपोळी बनवली, पापड बनवले, भजे बनवले, टमाट्याची चटणी, बटाट्याची चटणी. सुंदर असं सांगण्यात गेलं तर अख्खा कीर्तन याच्यातच जाईल. एवढा सुंदर तिनं स्वयंपाक बनवला आणि तिनं बसण्याकरिता दोघांनाही पाठ मांडले, एकनाथ महाराजांना आणि त्या आलेल्या मनुष्याला. दोघंही पाठावरती जेवणाकरिता बसले. हा स्वयंपाक बघून याला एवढी भूक लागली. तसाच पाठावरती जाऊन बसला. तेव्हा त्याच्या नंतर लक्षात आलं, आपण आलो कशाकरिता तर एकनाथ महाराजांना राग आणण्याकरिता. नाथ महाराज पाटावरती बसलेला आहे, तो मनुष्यही पाटावरती बसलेला आहे. त्याच्या लक्षात येतं आणि नंतर त्यानं नाथ महाराजांना राग येण्याकरिता काय केलं माहितीये का? गिरजा माता जेव्हा वाढत होत्या ना, तेव्हा गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. विचार करा, कुठं जाऊन बसला? महिला मंडळ कुठं जाऊन बसला? मला ऐकायलाच येत नाही बरं, मी बहिरी आहे थोडी, मोठ्याने बोला. नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवरती जाऊन बसला. आपल्यातल्या एखादीच्या बसला असता तर तुम्ही काय केलं असतं? पुरुष मंडळ त्या मनुष्याला काय केलं असतं? माझ्या बायकोच्या पाठीवर बसतो, आपण नाही त्या शिव्या दिल्या असत्या, काय काय बोललो असतो, मारायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नसतं. आपण अख्ख्या गावात त्याची दिंडी काढली असती. एवढा राग आपल्याला आला असता. पण माझे नाथ काय म्हणतात माहितीये का? गिरिजा, अगं गिरिजा, आज खूप महान मनुष्य तुझ्या पाठीवरती बसलेला आहे बरं का, त्याचं ओझं तुला सांभाळणं व्हायचं नाही, तरी तू सांभाळून घे बरं का. तेव्हा गिरिजा माता, त्याही नाथांची पत्नी होत्या, त्यांनी उत्तर दिलं, अहो स्वामी, असं काय सांगता मला आपल्या हरिपंडिताला सांभाळण्याची चांगलीच सवय आहे, मी त्यांना खाली सुद्धा पडू देणार नाही. असं माझ्या गिरिजा मातेचं उत्तर होतं. एवढे शांत माझे नाथबाबा आहेत, शांत श्रीमंत. आता श्रीमंती पाहायची गेली तर नाथांच्या घरी एकदा काही चोरी करण्याकरिता आली. पहा नाथ किती श्रीमंत आहेत. मी तुम्हाला नाथ शांत कसे आहेत हे सांगितलं, आता श्रीमंत कसे आहेत ते ऐका. नाथ एवढे श्रीमंत आहेत, काही चोर नाथांच्या घरी चोरी करण्याकरिता आले. चोरी करण्याकरिता आल्यानंतर रात्रीची वेळ होती, नाथ झोपलेले होते, पूर्ण कुटुंब झोपलेलं होतं आणि त्या चोरांनी नाथांच्या घरातलं सोनं, त्याचे गाठोडे बांधले. 3 चोर होते बरं का. तिघांनीही सोन्याचे गाठोडे बांधले. ते गाठोडे बांधले, एवढे जड होते, दोघांना सुद्धा ते उचलत नव्हते. तिघांचे 3 गाठोडे बरं का, उचलत नव्हते. मग पहिल्याला दुसऱ्यानं गाठोडं उचलून दिलं आणि पहिला गेला निघून, आणि तिसऱ्यानं सोन्याचं गाठोडं उचलून दिलं. कशाचं गाठोडं? ऐकायला येतं का कोटी तीर्थकर? कशाचं गाठोडं? सोन्याचं गाठोडं बरं का, मातीचं नाही. सोन्याचं गाठोडं तिसऱ्यानं दुसऱ्याला उचलून गेलं, दुसरं गेलं निघून. आता राहिलं कोणतं? आता राहिलं तिसरं. आणि तिसरा आवाज देऊ लागलं, रात्री बरं का. त्याला आता त्याची घाईच झाली ना, दोघं चालले निघून, मी एकटाच राहतो इथून. तो आवाज देऊ लागला, अरे थांबा रे, मला उचलून द्या, मला येऊ द्या ना तुमच्या सोबत, असं म्हणू लागला. तेव्हा नाथांनी आवाज ऐकला आणि नाथ जागे झाले. बाहेर येतात आणि बघतात यांनी आपल्या घरातलं सोनं बांधलेलं आहे. तेव्हा माझे नाथ महाराज त्या चोराला म्हणतात, अरे एवढं कशाला ओरडतोस, मी आहे ना, मी तुला उचलून देतो. आपण काय केलं असतं? एवढे श्रीमंत माझे नाथ महाराज, माझ्या नाथांनी त्यांना उचलून दिलं, एक शब्दही बोलले नाही. एवढं सोनं माझ्या नाथांकडे होतं. एवढे श्रीमंत माझे नाथ बाबा, त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. भगवंताकरिता अतिशय सुंदर नैवेद्य, अनेक ब्राह्मणांना जेवण्याकरिता पुरणपोळीचा स्वयंपाक. आपण भगवंताला नैवेद्य करायचा असेल तर कसा करतो? केवढा करतो? एवढा करतो की नाही? आणि आपल्याला खायचं असल्यावर ताटभर करतो, बरोबर आहे. ज्या भगवंतानं आपल्याला दिलंय त्याच भगवंताकरिता आपण एवढासा नैवेद्य करतो. किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे बरं का. आजपासून करताल का मग तेवढा नैवेद्य? आपल्याकडून शक्य नाही, कारण नाथाने एवढे श्रीमंत आपण आहेत का? तर नाही. नाथ एवढे श्रीमंत आहेत आणि नाथ हे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत कसे? तर माझ्या नाथांनी काय काय लिहिलं? माझ्या नाथांनी हरिपाठ लिहिला. ऐकून घ्या, माझ्या नाथांनी हरिपाठ लिहिला.
रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ माझ्या नाथांनी लिहिला. आणखी काय लिहिलं? एकनाथी रामायण माझ्या नाथांनी लिहिलं, एकनाथी भागवत माझ्या नाथांनी लिहिलं, माझ्या नाथांनी अभंग लिहिले. माझ्या नाथांचे अभंग अतिशय सुंदर आहेत. पुन्हा दुसरे अभंग कूट अभंग माझ्या नाथांनी लिहिले. ते कूट अभंग कळतात का हो कोणाला? नाथांचा अभंग एक कूट अभंग आहे बरं का. कोणाला अर्थ कळत असेल तर मला सांगा. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती? 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. मुंगीचं दूध किती? 17 रांजण. कोणी अर्थ काढू शकतं का? अर्थ कळाल्यावर मला पुढच्या वेळेस आल्यानंतर सांगा बरं का. असे माझ्या नाथांचे अभंग आहेत. आणखी काय लिहिलं माझ्या नाथांनी? माझ्या नाथांनी गवळणी लिहिल्या. हे कूट अभंग मनुष्य जीवाला कळण्याकरिता जड जाऊ लागले. गवळणी सुद्धा कळत नव्हत्या. नाथांनी भागवत लिहिलं, ते भागवत सुद्धा कळण्याकरिता मनुष्याला कठीण आहे. सामान्य जीवाला ते कळतं का? आपल्या खेड्यापाड्यातल्या काही मनुष्याला कळन का ते? पण माझ्या नाथांनी नंतर भारुडाची रचना केली. माझ्या नाथांचे भारुड कसे आहेत? एवढी सुंदर भारुड आहेत. एक वेळ माझं बोलणं सुद्धा तुम्हाला ऐकण्याकरिता कळण्याकरिता कठीण जाईल, पण माझ्या नाथांची भारुड ऐका कसे आहेत. या शेजारणी ना, हो या शेजारणी ना, बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, हो केवळ पंचानन, 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 केवळ पंचानन. मदन मदन केवळ पंचानन. येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी, येडी म्हणतात मला येडी, येडी म्हणतात मला येडी. असे माझ्या नाथांचे भारुड आहेत बरं का. भारुड ऐकण्याकरिता चांगली वाटतात का नाही? मी सांगितलेला अभंग कसा वाटला? कुठ अभंग सांगितला होता? कळाला का कोणाला अर्थ? भगवंताच्या नामापायी मी येडी झाले असं नाथांना सांगायचंय. असे माझ्या नाथांचे भारुड आहेत. असे माझे शांत श्रीमंत आणि संत नाथ बाबा, आणि त्यांचा हा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतलेला आहे. अभंग कोणाचा आहे? बोलत चला. तुम्हाला सांगितलं नाही का मी कोणाचा अभंग आहे? अभंग कोणाचा आहे? अरे मला ऐकू येत नाही, मोठ्याने बोला. अभंग आहे नाथ महाराजांचा. कोणते नाथ महाराज? जे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत देखील आहेत, असे माझे नाथ महाराज. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग. आणि अभंगामध्ये महाराज म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकारे,
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस अभंगामध्ये नाथबाबा आपल्याला सांगतात भगवंताला काय आवडतं हे सांगतात। आता या पृथ्वी तलावरती प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे। लहान मुलांना काय आवडतं? लहान मुलांना मोबाईल बघण्याकरिता आवडतो, लहान मुलांना खोड्या करण्याकरिता आवडतात। आपल्याच लहान मुलांना आवडतात का? तर असं नाही। जगाच्या मालकानं जेव्हा या पृथ्वी तलावरती बालरूपामध्ये जन्म घेतला होता तेव्हा सुद्धा भगवंतानं खोड्या केल्यात। भगवंताच्या खोड्या तर आपल्याला माहितीच असेल आणि आपल्याला म्हणावं लागलं त्या भगवंतानं सुद्धा पृथ्वी तलावर रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर पृथ्वी तलावर काय केलं? काय केलं? जेवण केलं? काय काय केलं भगवंतानं? भगवंतानं पृथ्वी तलावर जन्म घेतल्यानंतर खोड्या केल्या। लहान मुलांना खोड्या करण्याकरिता आवडतं। महिला मंडळाला काय आवडतो? महिलांना काय आवडतं तुम्हाला? महिलांना सुंदर साडी आवडती, सोन्याचे दागिने आवडतात, कट्ट्यावर बसून गप्पा मारायला आवडतं। आपल्या म्हाताऱ्या बायकांना तेच आवडतं ना। महिलांची आवड ही वेगळी आहे। महिलांना काय आवडतं? सोन्याचे दागिने, सुंदर साडी, सुंदर मेकअप करायला आवडतो। एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालुनी अवघ थाट माट करडी, नाकात नथ घालुनी अवघ थाट माट करडी, नेसले पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा आणि नेसती काय शालू पैठणचा बर का। नाथ महाराजांचा अभंग आहे, नाथांच्या पैठणचा शालू। पैठणी माहिती आहे ना तुम्हाला? नेसले ग शालू पैठणीचा ही महिलांची आवड झाली। पुरुषांना काय आवडतं तर ऐका, पुरुषांना शौर्याच्या चातुर्याच्या पैशाच्या गोष्टी करण्याकरिता आवडतात, बरोबर आहे। पण शौर्याच्या गोष्टी करायच्या झालं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आठवत जा, काय त्यांचं शौर्य होतं। काय दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला? तर स्वातंत्र्य दिलं त्यांनी आपल्याला। अरे किती सुंदर राजे होते आणि असेच राजे आपल्या पोटी जर जन्माला यावे असं जर वाटत असेल ना, महिलांनो ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या पोटी जर जन्माला यावा असं जर वाटत असेल ना महिलांनो, तर एकच गोष्ट करा, मी सांगून जाईल तुम्हाला। मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी गीता वाचायला घ्या छोटी। काय काय? अरे मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी गीता वाचायला घ्या छोटी। रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणा बनवताना रोटी। काय करताना? रामकृष्ण हरी मंत्र म्हणा बनवताना रोटी। साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी आणि तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी। कळलं का महिलांना? विठ्ठल विठ्ठल असा
राजा जर जन्माला यावं असं वाटत असेल ना, तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. भगवंताच्या नामाचं उच्चारण करावं लागेल. रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणावा लागेल. ज्ञानेश्वरी भगवद्गीता याचं चिंतन करावं लागेल. कारण माझ्या जिजाऊ मातेच्या गर्भामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते ना, तेव्हा काय केलं त्यांनी? रामायण भागवत यांसारख्या कथा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला आल्यानंतर सांगितल्या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत. आणि असा पुत्र आपल्याला पाहिजे असेल तर मी सांगितलं ते करा बरं का. नक्कीच तसा पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल. अशा शौर्याच्या गोष्टी करणं हे पुरुष मंडळाची आवड झाली. संतांना काय आवडतं? तर संतांना तो भगवान परमात्मा आवडतो. कोणता भगवान परमात्मा? जो विटेवरती उभा आहे. कसा आहे हो तो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. आवडे हे रूप गोजिर सगुणा. आवडे हे रूप आता दृष्टी पोरी ऐसा सुतुराये पाहता लोचन आवडतं. आवड हे रूप गोजिर सगुणा पाहता लोचन सुखावले. ज्यांच्या डोळ्यांना सुख कशाने वाटतं? ज्या वेळेस आपण भगवान परमात्म्याला पाहू तेव्हाच त्यांना सुख वाटतं. असे ते संत आहेत. आता सध्याच्या काळात डोळ्यांना काय बघावं वाटतं? चंद्रा बघावी वाटते, बरोबर आहे. असे पिक्चर बघावे वाटतात. पण संतांना मात्र तो भगवान परमात्मा पाहायला आवडतो. कारण त्या भगवान परमात्म्याचं रूपच एवढं सुंदर आहे. हरिपाठामध्ये अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे. भगवंताच्या रूपाचे अनेक अभंग आहेत, पण आपल्याला वेळेअभावी ते एवढे सांगणं शक्य नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पहा, कीर्तनाची वेळ होती 11 ते 1. कीर्तन चालू कितीला झालं? कीर्तन चालू झालं 12ला. पण गाडी जरी उशिरा निघली तरी काही कारणांमुळे आपल्याला त्या ठिकाणी लवकरच पोहोचावं लागतं. गाडी जरी उशिरा निघू द्या, पण स्पीड वाढवून वाढवून आपल्याला टाइमावरती पोहोचावं लागतं. तसं आता संतांना भगवान परमात्म्याचं रूप आवडतं. त्या भगवंताला काय आवडतं? त्या भगवंताच्या आवडीचा कोणी विचार केला का? तर तो विचार केला संतांनी. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला आवडतं त्याच्या नामाचा उच्चारण करणारे भक्त. आणखी काय आवडतं? तर अभंगाचं दुसरं
वैष्णवांचा गोपी चंदनाचा टिळा लावणारे भक्त माझ्या भगवंताला आवडतात. चंदनाचा असू द्या बुक्क्याचा असू द्या, तुम्ही सुद्धा आवडता बरं का भगवंताला. चंदन लावणारे, कपाळावरती टिळा लावणारे भक्त माझ्या भगवंताला आवडतात. आणखी काय करणारे तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणारे भक्त माझ्या भगवंताला आवडतात. म्हणून प्रत्येकानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी. मांस खाणं ही चांगली गोष्ट आहे का? मुक्या जनावरांचं मांस खाल्ल्यावर आपल्या अंगावरती मांस येतं का हो जास्त? तर नाही. म्हणून मांस खाणं कोणी खात असेल तर त्यांनी बंद करा बरं का. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कारण ते भगवंताला आवडतं. आणि त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करणारे भक्त भगवंताला आवडतात. आणि त्या नामाचं उच्चारण केलं कुणी हो? ज्याच्या घरी भगवंताच्या नामाचं चिंतन होतं, भगवंताचं पूजन होतं, त्याची वाट स्वतः कोण बघतं? काय सांगितलं प्रमाणामध्ये? त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत त्या भक्ताची वाट बघत असतो. कोणाची? मांस भक्षण करणाऱ्याची, चोऱ्या करणाऱ्याची तर नाही, लुबाडणाऱ्याची तर नाही, भगवंताचं भजन करणाऱ्याची, पूजन करण्याची वाट भगवंत बघत असतो. त्या नामाचं उच्चारण केलं शबरी मातेनं. असं अनेक भक्त होऊन गेले. माझ्या तुकोबरायांनी तर किती भजन केलं. तुकोबराय ज्या रस्त्यानं जात होते ना, ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायची. बरोबर आहे बाबा? तुकोबराच्या रस्त्यानं भगवंताच्या नामस्मरणाकरिता डोंगरावरती जायचे ना, त्या डोंगरावर जाण्याची वाट सुद्धा भगवंताचं भजन करायची. आणि आवले मातेला त्या वाटेला कान लावल्यानंतर कळायचं, ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, त्याच वाटेने माझे तुकोबरा गेले, असं त्या अंदाज लावायच्या. आणि बरोबर त्याच डोंगरावरती माझे तुकोबरा असायचे. मला सांगायचे काय, तुकोबऱ्यांनी एवढं नामस्मरण केलं, त्यांच्या पाऊल वाटेनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करावं. तसंच नामस्मरण केलं माझ्या जनाबाईंनी. जनाबाईंनी एवढी भगवंताची भक्ती केली की जनी मातेला दळण दळण्याकरिता स्वतः भगवंताला विटेवरतून यावं लागलं. त्यांच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल असं म्हणायच्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हे संत कबीर नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. म्हणा जनाबाईच्या. काय काय? विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. वा वा. संत कबीराने नामदेवांच्या माना डोलू लागल्या. कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या. अरे काय? संत कबीराने नामदेवांच्या माना डोलू लागल्या. संत कबीराने झाडाखाली बसलेले पुरुष मंडळ वर हात घ्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. भजन करा सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या. मागच्या बायका वर हात घ्या. वर हात. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या वर हात घ्या. वर. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी
मी विठ्ठलाचा म्हणा माग म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा वर हात घ्या महिला मंडळ भगवंताचं भजन आहे वर हात घ्या दीदी वर हात घ्या विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा असं अनेक भक्तांनी नामस्मरण माझ्या भगवंताचं केलं आणि तेच नामस्मरण करा असं तेच नामस्मरण माझ्या भगवंताला आवडतं. पुढच्या चरणात सांगितलेलं आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकीची वारी करत जा बरं का, कारण भगवंत अशा भक्तांची वाट बघत असतो ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. मला इथे अनेक जणांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ दिसते. सर्वजण आषाढी कार्तिकीची वारी करत जा. भगवंताचं दर्शन करण्याकरिता तीर्थक्षेत्रावरती जात, कारण तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर चित्त शुद्ध होतं. बरोबर आहे. तुम्ही अनेक जण या ठिकाणची तीर्थयात्रेला गेला होतात. तीर्थयात्रेवर गेल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं. बरोबर आहे. अनेक संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं आणि सत्संग आपल्याकडून घडत असतो. म्हणून तीर्थक्षेत्रावरती जावं, आषाढी कार्तिकीची वारी करावी, ते भगवंताला आवडतं. आणि माझ्या नाथ महाराजांनी फक्त विठ्ठलाचीच भक्ती केली असं नाही, विठ्ठलाच्याच रूपाचे अभंग लिहिले, विठ्ठलाविषयीच बोलले असं अजिबात नाही. माझ्या नाथ महाराजांनी भोळ्या शंकराचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. काय म्हटले माझे नाथ महाराज? शिव भोळा चक्रवर्ती. सीमा कोणता भोळा देव आहे बरं? चक्रवर्ती म्हणजे राजांचा राजा, त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. तसं देवांचा देव कोण आहे? देवांचे देव महादेव आहेत. ते महादेव त्याच भगवंताचं मंदिर आपल्या या गोदावरीच्या तीरावरती आहे. किती प्रशस्त वातावरण आहे, किती सुंदर वाटतं बरं इथं. सर्व व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, साऊंड सिस्टीम तुम्ही सर्वांनी सर्व उपलब्ध केलं आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये मला कीर्तन करण्याकरिता आमंत्रण दिलं. इथं भगवंताचं मंदिर आहे. ते भगवंत इतके भोळे आहेत, इतके भोळे आहेत. तांब्याभर पाण्यानं सुद्धा ते प्रसन्न होतात बरं का. किती पाण्यानं? तांब्याभर पाण्यानं सुद्धा प्रसन्न होणारे माझे भोळे भगवान शंकर आहेत. एक लोटा जल और हर समस्या का हल, एक लोटा जल और हर समस्या का हल, असे माझे भोळे भगवान शंकर आहेत. अतिशय भोळ दैवत आहे हे. त्याच भगवंताचं मंदिर आहे. त्या भगवंताचं आपण एकदा भजन करू. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. भोले के संग में पार्वती विराजे, भोले के संग में पार्वती विराजे, भोले के संग में डमरू विराजे, भोले के संग में डमरू विराजे. डमरू में डमरू में डमरू में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया
जप केला तरी आपल्याला किती पुण्य प्राप्त होतं माहिती का? खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होतं आणि आपल्याला सद्गती सुद्धा प्राप्त होते. या मनुष्य देहात या संसार रूपी जाळ्यातून आपण बाजूला होतो ज्यावेळेस आपण भगवंताच्या नामाचं चिंतन करू. कारण हा नरदेह अतिशय दुर्लभ आहे बरं का, आणि या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून भगवंतानं आपल्याला देह दिलाय ना, तर तो त्याच्याकरिताच उपयोगात आणा. भगवंतानं डोळे दिलेत कशाकरिता? त्याचं रूप पाहण्याकरिता. भगवंतानं हात दिलेत कशाकरिता? असं घेऊन बसायला, असं घेऊन बसायला काळजी. मी सांगत होते तुम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन करत आहात, वर हात घ्या. किती जणांनी घेतले होते बरं? वर हात करा बरं. कोणी कोणी घेतले होते? सर्वांनी घेतले होते. ज्यांनी केले होते त्यांनाच भगवंताने हात दिले होते. ज्यांनी नव्हते केले त्याला भगवंताने हातच दिले नव्हते बरं का. कारण भगवंताने हात दिलेत त्याचं भजन करण्याकरिता, भगवंताने पाय दिलेत त्याची आषाढी कार्तिकीची वारी करण्याकरिता. कारण हा देहच त्यानं त्याच्याकरिता दिलेला आहे आणि हा देहाचा भरोसा नाही, एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आणि हा देह हा नाशिवंत आहे. हा देह भगवंताकरिता मिळालाय आणि हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे. एका ठिकाणी वर्णन केले, क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा राम राम स्मराधी. तुम्ही सावध व्हा, कारण या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही आणि आपल्याला आयुष्य क्षण न कळता जातील कसं कळणार नाही आपल्याला. हा देह हा नाशवंत आहे, अतिशय अल्प आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. अर्ध आयुष्य आपलं कशात जातं तर झोपेत जातं. शत गणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्रच खाऊन घेते आपलं आयुष्य. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. त्यामध्ये आता 100 वर्षाचं आपलं आयुष्य आहे. किती वर्षाचा तर 100 वर्षाचं आपलं आयुष्य आहे. त्यामधलं 50 वर्ष झोपेत जातात. उरले किती? 50. त्या 50 मध्ये आपलं बालपण आहे बरोबर. त्या 50 मध्ये आपलं बालपण आहे आणि त्यामध्ये आपल्याला होणारे रोग, आपला दवाखाना, मुला बाळांमध्ये आपलं अर्ध आयुष्य जातं. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. भजनासाठी उरलेच काय आयुष्य. अतिशय थोडं हे आयुष्य आहे आणि त्याच आयुष्यामध्ये आपण भगवंताचं भजन करावं. पुढे कसं होतं माहिती का मग म्हातारपणामध्ये? मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बहिर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड, धर्मचा पोट दैवाचा सेवा करू भगवान. त्याचे नावाने उच्चार धर्मदा गोसु दैवाचा सेवा करू भगवान. आंधळ्यास येतो त्याचे नाव म्हातारपणामध्ये कसं होणार आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापड. आपल्याला झोपून राहावं लागणार आहे म्हातारपणामध्ये. कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. आपल्याला ऐकू येणार आहे का म्हातारपणामध्ये? आपण पाहतो कितीही म्हातार वय झालेलं असू द्या, म्हाताऱ्या बायकांना, म्हाताऱ्या मनुष्याला ऐकू येतं का तर नाही. वाचा त्याची बोबड बोलायला लागते. नाक मुक गळू लागले लाळ आणि शेंबूड. म्हातारपणामध्ये ही आपली अवस्था होणार आहे. नाक मुख आपलं गळणार आहे. श्वाना परिगती झाली अवघे करते हाड हाड. घरामधले सोना बायका पोरं आपल्या जवळ येणार आहेत का? काही काही तर म्हणतात कधी मरल ही म्हातारी काय माहित बाई. सोनांना ताण येतो का नाही एवढं करायचं म्हणलं.
तरी बरे, नासियेले घर थुंकून या. अशी म्हातारपणामध्ये आपली अवस्था होते. भगवंताच्या नाम जर मरते वेळी मुखाला यावं असं जर वाटत असेल तर आता आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एकदा वर हात घ्या, भगवंताचं भजन करा. सर्वांनी वर हात घ्या. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. सर्वांनी वर हात घ्या, एकदा भगवंताचं भजन करा. तेव्हाच तुमच्या अंतकाळी भगवंताचं नाम येईल बरं का मुखाला. वर हात घ्या सर्वांनी. दादा वर हात घ्या. तुम्हाला हात दिले नाही का भगवंतानं? ज्यांना दिलं त्या सर्वांनी भगवंताच्या हात वर घ्या बरं का. सर्वांनी हात वर घेतल्याशिवाय मी भजन चालू करणार नाही. मागच्या मंडपातले तिकडे राहिलेले पुरुष मंडळ वर हात घ्या. विठोबा रखुमाई आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आर नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या मातापित्यांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, भगवान भोलेनाथांच्या चरणी, ही सृष्टी ज्यानं निर्माण केली असा असणारा महान भगवान परमात्मा त्याच्या चरणी ही सेवा समर्पित करते. तुम्ही सर्वांनी या कीर्तनाचं आयोजन केलं. तसंच आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित राहिले, त्यांना माझा नमस्कार आहे. तुम्ही सर्वच गावकरी मंडळींनी या कीर्तनाचं आयोजन केलं. आणि माझं गाव कोणतं आहे? कावलगावाडी हे माझं गाव आहे बरं का. आणि त्या गावातून माझे आजोबा या ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरिता आले. माझे आजोबा सगळेच माझं कीर्तन ऐकण्याकरिता या ठिकाणी आले. तुम्ही सर्वच श्रोतेवर्ग मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी हजेरी लावली. पूर्ण इकडं माग सुद्धा महिला बसलेल्या आहेत बरं का. तिकडं आमचे पुरुष मंडळ बसलेत. अनेक लांब लांब पर्यंत आपण सर्वांनी माझ्या कीर्तनाकरिता गर्दी केली. तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. माझ्या आई वडील असतील, काही कारणांमुळे त्यांचं येणं झालं नाही, त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करते. तसंच माझ्यासोबत शिक्षण घेत असणाऱ्या आमच्या समृद्धीताई शेळके, अतिशय सुंदर आपण त्यांचा ताल बघितला असेल. किती छान नाचत होतं बरं का लेकरू. माझ्यासोबत त्या संस्थेमध्ये शिकण्याकरिता आहेत बरं का त्या. आणि त्यांचा आवाज जर तुम्ही ऐकला ना मंत्रमुग्धच होऊन जाल. एवढा सुंदर कोकिळेसारखा त्यांचा आवाज आहे. अभंगाचं शेवटचं चरण त्याच म्हणणार आहे. चाल म्हणणार आहेत बरं का त्या. अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे. वर्षी त्यांना संस्थेत टाकलं. अतिशय सुंदर. त्यांच्याही घरचे काही मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरिता आलेले आहेत. तसंच माझ्या गावाहून आलेले सर्वांच्याच चरणी ही सेवा समर्पित करते. सेवेला पूर्णविराम आमच्या समृद्धीताई चाल म्हणतील.